मंदिर समिती बरखास्तीच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये गोंधळ घालण्यात आला। समितीची बैठक सुरू असतानाच महर्षी वाल्मिकी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय। शासन स्थापित विठ्ठल मंदिराच्या देवस्थान समितीतील ठेकेदारी रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। मुदतवाढ मिळालेल्या पंढरपूर मंदिर समितीच्या बैठकीत वाल्मिकी संघटनेने गोंधळ घातला। कार्यकारी अधिकारी आणि मंदिर समितीसह अध्यक्षांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला। स्वच्छता ठेक्यासह महिला स्वच्छतागृह, टोकन दर्शन आणि स्थानिकांच्या दर्शनाच्या मागणीसाठी महर्षी वाल्मिकी संघ आक्रमक झाले होते। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधामध्ये आम्ही वारंवार आवाज उठवतोय आणि सातत्याने प्रश्न मांडतोय, पण मंदिर समिती ह्याची काय उकल करत नव्हती। म्हणून आज आम्हाला समजलं की इथं मीटिंग आहे व सगळे सदस्य अधिकारी सगळे इथं गावले। आम्ही त्यांना आमच्या मागण्यांचा जाब विचारला आणि घेराव घातला। महिलांना शौचालयाची सोय नाही, मंदिर गळतंय, निकृष्ट काम झाले, ही वारंवार आम्ही बोलतोय। आणि मंदिर समिती 7 वर्ष झाले तीच आहेत, ह्यांना काय तामपत्र दिले का? त्यामुळे मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे आणि एजंटावर कारवाई होती, फक्त अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही। आणि टोकन पद्धत चालू झाली पाहिजे आणि पंढरपूरकरांना 24 तास दर्शन मिळालं पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या। त्यामुळे आम्ही सहअध्यक्ष अधिकाऱ्यांना घेराव घातला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।